आणि यानंतर आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरणात महत्त्वाची अपडेट। ईडीकडून दिनो मोरियासह 8 जणांना समन्स पुढील आठवड्यात चौकशीसाठी बोलावल्याची माहिती। 65 कोटींच्या कथित गैरव्यवहारामध्ये ईडीची कारवाई। जर्मनीतील उद्योग प्रकल्पांना महाराष्ट्रात रेड कार्पेट देणार। जर्मनीतल्या उद्योजकांसाठी महाराष्ट्रातल्या एमआयडीसीमध्ये 500 एकर भूखंड राखीव। मंत्री उदय सामंतांची महाराष्ट्र युरोप बिझनेस फोरम कार्यक्रमात माहिती। शैक्षणिक दाखले तसंच न्यायालयीन प्रतिज्ञापत्रासाठी 100 आणि 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरची गरज नाही। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून स्पष्ट। जात पडताळणी यासह उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटसाठी प्रतिज्ञापत्र न मागण्याचे आदेश। डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पुन्हा भारत-पाक युद्धविरामाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न। व्यापार थांबवण्याच्या इशाऱ्यानंतर दोन्ही देशांनी युद्ध थांबवलं। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य। नागपूर शहरामध्ये 15 ठिकाणी केली जाणार व्हर्टिकल गार्डनची निर्मिती। शहरातील नदी आणि नाल्यापासून होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी योजना। गोदावरी नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या 6 पैकी 2 मृतदेह सापडले। गोदावरी नदीमध्ये सकाळपासूनच पुन्हा शोध मोहीम सुरू। तेलंगणाच्या भोपालपल्ली या जिल्ह्यातल्या अंबडपल्ली गावातली घटना। शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी अपहरण आणि हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार अविनाश धोडीला अटक। दादरा नगर हवेलीतून नातेवाईकांच्या घरातून अविनाशच्या मुसक्या आवळल्या। तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकण्यास मनाई। नियमांचं उल्लंघन केल्यास मंदिरात येण्यास बंदी, तर धूम्रपान केल्यास मंदिर संस्थांकडून कारवाईचाही इशारा। विशाळगडावरील रेहान मलिक बाबा दर्ग्याच्या उरुसाला सुरुवात, तर जिल्हा प्रशासनानं परवानगी नाकारल्यानंतर उरुसाला सुरुवात। भाविकांना सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत गडावर जाता येणार।